अण्णांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय ताई, जाधव साहेब सर, पोद्दार सर, पाटील साहेब, उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर, अण्णांच्यावर प्रेम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते, या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढ्या थंडीचं इथं उपस्थित राहणं अण्णांना अभिवादन करण्यासाठी यासाठी एक निष्ठा असावी लागते. असे निष्ठावंत कार्यकर्ते आणि दीदी आणि दादा, सुरुवातीला माझी ओळख करून दिली त्याच्याविषयी तुकोबरायांचा एक अभंग असा आहे की मान दंभ चेष्टा ही तो शुक्राची विष्ठा. म्हणजे स्वतःचा मान सन्मान आणि मोठेपणा स्वतःच्या कानानं जो ऐकतो तो शुक्राची विष्ठा खातो असं म्हटलं जातं, आणि हे मला रोज खावं लागतं. आपण एका महापुरुषाला अभिवादन करत असताना अण्णांना का अभिवादन करायचं? आमच्यामध्ये आणि या माणसांच्या जीवनामध्ये नेमका फरक कोणता असतो? सामान्य माणसं आणि असामान्य माणसं यांच्या जगण्यामध्ये आणि जीवनामध्ये फरक कोणता असतो? आमचं असतं ते आयुष्य असतं आणि महापुरुषांचं असतं ते जीवन असतं, चरित्र असतं त्यांचं. आम्ही आयुष्यामध्ये सामान्य माणसं जगत असताना सुखदुःखाच्या हेलकाव्यानं सुखामध्ये उत्मात करतो आम्ही आणि दुःखामध्ये व्यथित होतो. परवाच्या निकालामध्ये आपण बघितलं असेल, उत्मात बघितलं असेल, गाडीच्या पुंगळ्या काढलेल्या असतील, विरोधकाच्या घरापुढनं फिरवल्या असतील, अंगावरचे गुलालाचे शर्ट अजून 8 दिवस निघणारच नाहीत, सगळ्यांना जळवल्याशिवाय ते निघणार नाहीत. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये, कारण हे आयुष्य आहे आमचं, सुखामध्ये दुःखामध्ये हेलकावा घेत राहणार. पण अण्णांच्या सारख्या माणसांच्या आयुष्याकडे बघितलं तर अखंड आयुष्यभर संघर्ष, उठल्यापासून झोपेपर्यंत. आणि ज्या वेळेपासून मी का जगायचं याचा अर्थ कळाल्यापासूनचा आयुष्याचा संघर्ष. या माणसांच्या आयुष्याला हेतू होता म्हणून त्यांचं चरित्र बनतं. आमच्या आयुष्याला हेतू नाही त्यामुळे आमचं चरित्र नाही बनत. आमचं चरित्र लिहायचं झालं तर सॉलमन ग्रँडीची कविता लिहावी लागते आम्हाला. सोमवारी जन्माला आला, मंगळवारी मोठा झाला, बुधवारी लगीन झालं, गुरुवारी पोरं झाली, शुक्रवारी आजारी पडला, शनिवारी लईच आजारी पडला आणि आयतवारी आमची होती ती तिथी साजरी होते. आमची होती तिसऱ्याला संपतं आमचं सगळं. आता 13 दिवस सुद्धा आठवणी ठेवत नाहीत. आमच्या गावानं ठरावच केला, तिसऱ्या दिवशी उरकायचं सगळं. भाऊकीला आड यायचं नाही, गावाला आड यायचं नाही. बरं 13 दिवस लक्षात ठेवण्यासारखं हे जगलेलंच नसते ना. उठल्यापासून झोपेपर्यंत ह्याची आडव त्याची जिरव, ह्याची वाट आडव त्याची वाट आडव, ह्याच्या आडवं पड त्याच्या वाडवं पड. त्यामुळं 13 दिवस ह्याला ध्यानात ठेवायचं कसं काय? म्हणून आमचं असतं ते आयुष्य असतं. मग ह्या लेकरांच्या पुढं अशी काही व्यक्तिमत्व असायला पाहिजेत की ज्यांच्याकडे बघून त्यांना आपल्या आयुष्याचा हेतू ठरवता आला पाहिजे, पर्पज ठरवता आला पाहिजे. मी अण्णांच्या सोबत 3 वर्ष गटविकास अधिकारी म्हणून शिरोळ तालुक्यामध्ये काम केलं, 93 ते 97. अनेक वेळा अण्णांच्या सोबत चर्चा करण्याचा, खूप मोठ्या गोष्टीवर गप्पा मारण्याचा प्रसंग आला. म्हणजे जयंती आणि पुण्यतिथी साजरी होते की त्यांनी अख्खं आयुष्य आपलं दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपल्या आयुष्याचा क्षण क्षण वेचला. आम्ही आमच्या आयुष्याचा क्षण क्षण स्वतःच्या संसारासाठी वेचतो, उठल्यापासून झोपेपर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत. फक्त मी आणि माझं कुटुंब, हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो, या दळभद्री संसारामध्ये आपण सगळेजण जगतो उठल्यापासून झोपेपर्यंत. पण महापुरुषांचं जर जगणं आणि जीवन बघितलं, त्यांचा एकट्याचा संसार नसतो, त्यांचा मी फार मोठा असतो, मी फार मोठा असतो. जसं मगाशी स्वामी सरांनी सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यातलं असं कुटुंब नसेल की जिथं अण्णांच्या अस्तित्वाचा स्पर्श झाला नसेल. इतक्या क्षेत्रामध्ये काम केलं. हे समजून घेत असताना आज स्मृतिदिनी आम्हाला त्या उन्नत उदात्त अशा चरित्रापासून आमच्यामध्ये काय घेता येईल का असं म्हटलं. राजकारणाविषयी आत्ताच्या सगळ्या डेफिनेशन्स बदललेत. आत्ता
म्हणजे शेली असं म्हणतो की राजकारण आणि युद्ध याच्यामधला फरक काय. शेली म्हणतो की रक्तरंजित राजकारण म्हणजे युद्ध आणि रक्तविरहित युद्ध म्हणजे राजकारण. आणि आत्ताचं जे आहे ते राजकारण नाही, ते सत्ताकारण आहे. पण अण्णा ज्या काळामध्ये होते, अण्णांनी ज्या काळात केलं त्या काळात राजकारण केलं आणि ते जनतेच्या हिताचं आणि सेवेचं केलं. कारण सत्ता ही अंतिम माणसांच्या सुखासाठी राबवायची असते, याचं पुरतं भान ज्या पिढीला होतं त्या पिढीतले अण्णा होते. सत्ता ही फक्त आपल्या आजूबाजूच्या लोकांना मलिदा गँगला जगवणं यासाठी नसते, याचं पुरतं भान होतं. ही चरित्र स्वातंत्र्य सैनिकांची चरित्र, कारण ती जी पिढी होती ना ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये घेतला आणि त्यानंतर आमची पिढी आली, स्वार्थी पिढी आली. आम्हाला माहीतच नाही ना तो संघर्ष, ते दिव्यत्व. म्हणजे त्या मंतरलेल्या कालावधीमध्ये माझा देश स्वतंत्र करायचा एवढ्या भव्य विचारानं अवघ्या महाराष्ट्रामध्ये, अवघ्या भारतामध्ये प्रेरित झालेली पिढी असे तू हिमाचल काम करत होती. परकीय सत्तेला धक्का द्यायचा होता आणि कुठल्याही सुखाची तमा बाळगायची नव्हती. आत्ता बघा ना, मी आत्ता बसलोय तरी कित्येक जणांच्या मोबाईलवर लक्ष आहे. एका महापुरुषाला अभिवादन करायला बसलोय तरी म्हणजे आमची तेवढी इंटिग्रिटी नाही, निष्ठा नाही आमची तेवढी की थोडासा त्याग करावा, अजून हा स्मॉल स्क्रीनच्या बाजूला जावं, की ज्यांना आमच्या आयुष्यावर प्रचंड पगडा. पण त्या मंतरलेल्या कालावधीतली माणसं नेमकी जगत कशी होती, त्यांनी पाहिलेला काळ, त्यांनी जगलेलं आयुष्य कसं विलक्षण होतं, आणि त्यानंतर आमची जी पिढी आली स्वार्थी, आम्हाला बघायलाच मिळालेलं. म्हणजे भगतसिंगांचा मी विचार करतो की 12व्या वर्षी भगतसिंगांना कळालं होतं की या देशासाठी मला बलिदान द्यायचं. 23 वर्षाचं भगतसिंगांचं आयुष्य आहे. सुभाष बाबूंचं आयुष्य बघितलं. छोटी छोटी 2-3 उदाहरणं देतो मी माझ्या विषयाकडे येतो. म्हणजे सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेला अटक करण्यात आली आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये आझाद हिंद सेना होती. ही माणसं मोठी विलक्षण होती आणि तो खटला सुरू होता इंग्रजांच्या न्यायाधीशांच्या समोर. आणि 30 वर्षानंतर जवाहरलाल नेहरूंनी आझाद हिंद सेनेच्या त्या खटल्यासाठी स्वतःच्या अंगावर बॅरिस्टरीचा झगा पांघरून त्या लाल किल्ल्यामध्ये ती केस खेळण्यासाठी पोहोचले होते. बॅरिस्टर काटजू पण ही सभा, हे आझाद हिंद सेनेच्या वतीने युक्तिवाद करत होते. 13-13, 14-14, 15-15 तास युक्तिवाद सुरू होते. बॅरिस्टर काटजूंची तब्येत बिघडली होती. चाकाच्या खुर्चीवरून ते यायचे त्या लाल किल्ल्यामध्ये आणि आझाद हिंद सेनेचं युक्तिवाद करायचं, त्यांच्या विरुद्ध, त्यांच्या बाजूने युक्तिवाद करायचे इंग्रजांच्या विरुद्ध. त्यांचा मेहरा नावाचा एक पीए होता. तो पीए असं म्हणायचा की तुमची तब्येत खराब झाली. ते वकिलांना असं म्हणायचं की तुमची तब्येत खराब झाली आहे, आपण पुढच्या तारखा घेऊया. तेव्हा बॅरिस्टर काटजूंचं वाक्य आहे त्या मेहराशाही की आपण तारखा घेत राहिलो आणि सुभाषला न्याय नाही देऊ शकलो तर खूप मोठा माझ्यातून गुन्हा होईल. मी 13-13, 14-14 तास सुभाष बाबूंना सोडवण्यासाठी युक्तिवाद करेन. आणि ते असं मेहराला म्हणतात, मेहरा चुकून बॅरिस्टर काटजूला वर नेण्यासाठी यमदूत या लाल किल्ल्यावर तुला कुठं दिसला तर त्याला जाऊन प्रार्थना कर की थांब, मी या देशातल्या एका खूप मोठ्या नेत्याला न्याय देण्यासाठी मी माझी वकिलीपणाला लावतो आहे. ही सगळी मोठी माणसं विलक्षण होती. मग छोट्या मोठ्या माणसांनी राष्ट्रासाठी केलं की नाही काय, की खूप केलं. छोट्या छोट्या माणसांनी सुद्धा हा देश ज्या वेळेला स्वतंत्र होतो ना, किंवा ती जी मोठी चळवळ उभी राहते ना छोट्या छोट्या माणसांनी, जसं की सँडर्सचा खून केला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंनी, आणि कलकत्त्याला जायचा निर्णय घेतला. आणि त्यावेळेला शहरामध्ये सगळीकडे बोर्ड असे लागलेले होते की जे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना पकडून देतील त्यांना 10,000चं बक्षीस भिंतीवर लावलं होतं. ज्या दिवशी त्या सँडर्सचा खून केला होता दिवसभर उपवासी होते 3 जण. आणि त्यांचं जे महाविद्यालय होतं त्या महाविद्यालयाच्या बाहेर टपरी होती, त्या टपरीवर त्यांची उदारी होती. मी BSc ॲग्रीला कोल्हापूरला होतो, ते थोडं श्यामचा वाडा आहे,
अजून पण माझी उधारी आहे. म्हणजे आता कॉलेज सोडून मी माझी इतकी वर्ष झाली. श्यामला काढून देताना आता म्हणलं श्याम देऊ का, ते म्हणले राहू दे आता. पण श्यामनं आता प्रेमापोटी दिलं. पण त्यावेळेला या तिघांना जेवण त्यांना भूक लागली होती म्हणून खाण्यासाठी त्या टपरीवर गेले. खिशात थोडे पैसे होते. तो महाविद्यालयाच्या समोरचा टपरीवाला या तिघांना आत घेऊन जातो, जिलेबी भजी देतो त्यांना, आणि हे पैसे काढून का. तो घेत नाही, टपरीवाला घेत नाही. हे तिघ जण असं म्हणतात की आत्ताची घे, तुझी जुनी उधारी नंतर भागवतो की. त्यावेळी तो टपरीवाला ते पैशावर हात असा दाबतो आणि तो असं म्हणतो, राजानो, बाहेर तुमच्या नावाचे पोस्टर्स आहेत. तुम्ही देशासाठी जीव देऊ शकता, तर हा टपरीवाला तुम्हाला भजी आणि जिलेबी नाही देऊ शकत. आम्ही या मोठ्या लोकांच्या कहाण्या तर ऐकतोच आहे त्या काळातल्या, पण ह्या छोट्या छोट्या कहाण्या ऐकताना अंगावर सरसरून काढायचं. हे तिघजण बसून रेल्वे स्टेशनकडे निघालेत आणि करीम खान नावाचा टांगेवाला आहे, त्याला 6 मुली आहेत, दारिद्र्य आहे मुलखच. भगतसिंग टांगेवाल्याच्या शेजारी बसलेत आणि ते त्या करीम खानला असं म्हणतायत की, विचारतायत कोण कोण आहेत. 6 मुली आहेत, लग्न व्हायचे असतील. हो व्हायचे आहेत. मग भगतसिंग चेष्टेनं असं म्हणतायत, कारण त्यांनी वेषांतर केलेलं आहे, ह्या तिघांना पकडूया, 10,000 मिळतील, तुझ्या पोरींची लग्न होतील. एवढं एकच वाक्य भगतसिंग बोलले. करीम खाननं उडी टाकली, समोर गेले, टांगा थांबवला आणि भगतसिंगाने या दोघांच्याकडे बघून म्हणतो की माझ्या पोरीची लग्न नाही झाली तरी चालतील, पण मी देशाशी गद्दारी करून या तिघांना पकडू देणार नाही. आणि आम्ही आदल्या दिवशी, इलेक्शनच्या आदल्या दिवशी नोटांचा पाऊस आमच्या घरात पडेल का आम्ही वाट बघत बसतो. आयुष्याची बाजी लावली या महापुरुषांनी, आणि आम्ही मात्र जे सतीचं वाण समजून लोकशाही टिकवण्यासाठी करतो, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही वाट बघतो पैशाची. लाज वाटत नाही मला. आमचं घर विकलं जातं, आमचं जमीर, आमचा आत्मा विकला जातो. स्वातंत्र्याच्या पूर्व कालावधीमध्ये जन्माला आलेल्या त्यांच्या त्यागाकडे बघितल्यानंतर आमचं जमीर जागा होत नसेल, आमचा आत्मा जागा होत नसेल, तर आमची कोणती श्रद्धांजली आहे त्याला. ती तिथं होते म्हणून आम्ही इथं आहोत. सुभाष बाबूंचं भाषण झालं की बाबूजी असे उभे राहायचे, लोकांना आव्हान करायचे, मला आझाद हिंद सेना जोपासायची, मला पैशाची गरज आहे. उपस्थित आया बहिणी गळ्यातलं सोनं, कानातलं सोनं बाबूजींच्या हातामध्ये द्यायच्या. कोलालमपूरचं एक सुभाष बाबूंचं भाषण होतं. भाषण संपलं. प्रेम सहगल, गुरुबख्श सिंग धिल्ला आणि शहनवाज खान हे बाबूजींचे 3 सरदार होते. ते 3 या बाजूला उभे होते. बाबूजींनी भाषण संपल्यानंतर संपत्तीची मागणी केली. समोरून पैसे, लाईन लागली लोकांची. बाबूजींच्या हातात पैसे दिले जात होते, सोनं नाणं दिलं जात होतं. कोलालमपूरच्या रबराच्या मळ्यामध्ये काम करणारी आंध्र प्रदेशमधली एक 80 वर्षाची आजी त्या लाईनमध्ये, कालच पगार झाला होता, त्या पगाराचे पैसे देण्यासाठी त्या लाईनमध्ये उभी होती. आज तिने जर पैसे बाबूजींना दिले तर उद्या तिची चूल नव्हती भेटणार. ती समोर आली आणि हे आता तिघजण विचार करतायत की बाबूजी हिचे पैसे घेणार का, कारण पैसे घेतले तर उद्या हिची चूल नाही भेटणार. ती आजी आली, बाबूजींच्या हातात पैसे ठेवले. बाबूजींनी पैसे घेतले नाहीत, न घेता तिच्या हातात ठेवले. म्हटले आजी नको. तिचा हात फक्त घेतला, आपल्या माथ्यावर ठेवला बाबूजीने. ते असं म्हणतायत की नको आजी, मला नको तुझे पैसे, फक्त आशीर्वाद दे. तेव्हा ती आजी असं म्हणते की लेकरा, एवढं मोठं काम करतोस, आंध्र प्रदेशमधून हजारो किलोमीटरवर पोटाची खळगी भरायला आम्ही कोलालमपूरमध्ये इथं आलोत. उद्या देश स्वतंत्र होईल, आमचे नातू पंतू आपल्याच देशात सुखानं नांदतील, म्हणून तरी घे रे. आणि मग हे वाचल्यानंतर अंगावर काटा येतो. म्हणजे कोलालमपूरच्या रबराच्या मळ्यात काम करणारी एक 80 वर्षाची वृद्ध स्त्री सुद्धा स्वातंत्र्याची स्वप्न बघून बाबूजींच्या हातात 3 रुपये देताना मग लक्षात येतं की काय, मग ते नुसतंच गाणं आमच्या कानावर पडतं, कर चले हम विदा जान और तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो.
त्यांनी स्वप्न बघितलं की देश स्वतंत्र झाल्यानंतर माझ्या मातृभूमीला तिचा श्रंगार, तिचं जगन भरभराटीला आणलेलं असेल आमच्या पोराबाळांनी, आमच्या वारसदारांनी. त्याने आपल्या आयुष्याचा होम केला, त्याग केला. तिरंगा आमच्या हातामध्ये सोपवत असताना लाखो घरं उद्ध्वस्त झाली, लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाली. आणि मग आपल्या हातामध्ये तो झेंडा दिला. ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग आहे. माऊली असं म्हणतात की पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट, असं म्हटलं. ध्वज म्हणजे झेंडा. माऊली असं म्हणतात की एखाद्या देशाचा झेंडा सांभाळायचा असला तर त्याच्यासाठी लाखो लोकांची कुर्बानी जावी लागते. आणि मग आपल्या हातामध्ये झेंडा येतो. तो झेंडा आपल्या हातामध्ये त्यांनी दिला. यांना अरविंदांना अटक झाली होती. योगी अरविंदांना अटक झाली. अरविंदांना सोडवण्यासाठी काही पैसे हवे होते, कारण काही कागदपत्र गोळा करायची होती, केस तयार करायची होती, म्हणून लाखो रुपयांची आवश्यकता होती. अरविंदांना सोडवायचं होतं. योगी अरविंदांच्या बहीण सरोजिनी कलकत्ता नगरीमध्ये श्रीमंताच्या घरी जायच्या आणि एका क्रांतिकारकांना सोडवायचं आहे म्हणून पैसे मागायचे. ही गोष्ट गंगा काठावर राहणाऱ्या एका भिकाऱ्याला समजली की ज्याला दोन्ही हात नव्हते आणि दोन्ही पाय नव्हते, की क्रांतिकारकाला सोडवायचं आहे आणि काही पैशाची आवश्यकता. या क्रांतिकारकानं की या भिकाऱ्यानं की ज्याला हात नाहीत पाय नाहीत, तो पहाटेपासून त्या गंगेच्या घाटावर उभा राहिला आणि भीक मागत होता. दिवसभर उभा होता त्या कुबड्यांच्यावर. दिवसभराच्या भीक मागितल्यानंतर पोटामध्ये पाण्याचा थेंब नाही, अन्नाचा कण नाही. संध्याकाळपर्यंत या भिकाऱ्याच्या थाटलीमध्ये 1 रुपया साठला. तो संध्याकाळी अरविंदांच्या वाड्याच्या समोर आला आणि आल्यानंतर भिकाऱ्यानं हाक मारली, सरोजिनी दीदी बाहेर आव, दीदी बाहेर आव. सरोजिनी दीदी बाहेर आल्या. समोर कुबड्यावरचं फक्त चौकोनी धड आणि हा भिकारी म्हणतो आहे सरोजिनी दीदीला, दीदी तुला हजारो रुपये देणारी माणसं कलकत्त्यामध्ये आहेत. मी गंगाकाठचा भिकारी आहे. योगी अरविंदांना क्रांतिकारकांना सोडवण्यासाठी मी काही करू शकत नव्हतो. माझ्याकडे फक्त भीक मागणं एवढंच माझ्याकडे होतं. मी सकाळपासून भीक मागितली त्या गंगेच्या घाटावर. 1 रुपया फक्त जमला. घेशील? तुझी थाटली आण, तुझी झोळी आण, मला ठेवू दे माझा 1 रुपया तुझ्याकडं. सरोजिनीने लिहिलंय त्यांच्या चरित्रामध्ये, मी माझ्या हातातली झोळी फेकून दिली, त्या लुळ्या पांगळ्या भावाला घट्ट मिठी मारली आणि त्याला सांगितलं की बाबा तुझ्यासारखी माणसं जोपर्यंत या देशात आहे तोपर्यंत देश अबाधित आहे. आम्ही बसलेल्या सगळ्यांनी विचार करायचा की यांनी त्यांचं ते दिलं, त्यावेळेला त्यांच्याकडे देण्यासारखं ते होतं. आम्ही आज या घडीला अण्णांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी जो होम केला, त्याग केला, त्यासाठी आम्ही इथं बसलेले निदान ज्यांच्यापर्यंत माझे शब्द पोहोचतायत आणि पोहोचलेले शब्द अंतःकरणामध्ये उतरून समजतायत, आम्ही या मंडपाच्या बाहेर जाताना निर्णय घेणार की नाही की मला काय करायचं आहे, माझ्या जगण्याची गुणवत्ता कोणती असली पाहिजे. आणि ही गुणवत्ता आम्ही या पिढीमध्ये नाही पेरू शकलो तर पुढची पिढी समजून चला की आमच्यापेक्षा, कारण बाप पिढीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण करून द्यायचं असतं, बाप पिढीनं. आणि आता वातावरण कोणतं आहे बाहेर बघा. वाईटांच्या जगात वाईटच पहिलं असतं. 10वीचं राजगुरू नगरचं लेकरू आपल्याच वर्गातल्या मित्राला तास चालू असताना गळा चिरत असेल तर काय पुढच्या पिढीपर्यंत आम्ही पोहोचवलं. हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर. मग यासाठी आमच्या हातात दिला का देश? म्हणजे रामदास फुटाणे ज्या पद्धतीनं म्हणतात की देश या पातळीवर आम्ही आणून ठेवला की भारत माझा कधी कधी देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत,
माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस, माझ्या प्रांताचा माणूस, हाच माझा भाऊ आहे, माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन संपणार आहे, संपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील, पुन्हा नवे साम्राज्यवादी येतील, पुन्हा गांधी टिळक उभे राहतील, त्यांचेही पुतळे उभे राहतील, पुतळ्यावर कावळे बसतील, खुर्च्यावर बगळे बसतील, पुन्हा आम्ही एक होऊन नारा देऊ, हम सब एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख भाई भाई, हिंदू ईसाई भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, जमलंच कधी तर हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. पुढची वाक्य तुमच्या माझ्या पिढीसाठी लिहिलेत की जी स्वातंत्र्यानंतर जन्माला आली आणि आपल्या स्वार्थाच्या पलीकडे जगायला तयार नाहीत. त्यांच्यासाठी रामदास फुटाणे नाना असं म्हणतात, मी आरशासमोर उभा राहतो, माझा मलाच नमस्कार करतो, मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे, म्हणूनच माझा देश महान आहे. आमची घाणेरडी स्वप्न, मी सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा मान हे सगळं मला एकट्यालाच मिळालं पाहिजे, मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे, म्हणूनच माझा देश महान आहे. तेव्हा माझ्या जातीचा जय जयकार असो, माझ्या धर्माचा जय जयकार असो, माझ्या प्रांताचा जय जयकार असो, आणि जमलंच कधी तर माझ्या देशाचा जय जयकार असो. लास्ट आम्ही अण्णांना अभिवादन करत असताना म्हटलं ना, स्वातंत्र्यपूर्व काळातला संघर्ष, आणि आम्ही आमच्या पुढे एकच आहे का आता, ही आता येणारी पिढी, आणि या येणाऱ्या पिढीसाठी एक चांगलं जग. आणि मला विषय स्वामी सरांनी दिला की माणूस म्हणून जगण्यासाठी. मग माणसाला असं काय दिलं, माणूस तयार होईपर्यंतची प्रक्रिया काय, आम्हाला होमोसेपियन असं म्हटलं जातं शास्त्रीय भाषेमध्ये. माणूस विचार करतो त्याला माणूस असं म्हटलं. म्हणजे ह्या पृथ्वीची निर्मिती 540,000 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. 340,000 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर एक जीव, पहिला जीव जन्माला आला. त्यानंतर तुमचे माझे पूर्वज 3 जण माणसाचे पूर्वज आहेत, चिपांजी, गोरिला आणि ओरांगुटान. घरी जाऊन आरशासमोर उभं राहायचं, आपलं नेमकं थोबाड नेमकं कुणासारखं आहे बघायचं आणि समजून चालायचं की तो आमचा बाप आहे आणि दुसरे 2 चुलते आहेत. ते 4 पायावर चालायचं सोडून ज्या दिवशी त्यांनी 2 पाय उचलले, कारण उंच व्हायचं होतं, त्यांना पुढचं बघायचं होतं, त्या दिवशी त्याच्या मेंदूमध्ये क्रांती झाली आणि तो आता विचार करू लागला. त्याला त्याच्या मेमरीमध्ये, म्हणजे तो आठवण मेमरी सुरू झाली, इंटेलिजन्स त्याच्यामध्ये सुरू झाला, क्लेवरनेस सुरू झाला. 10,000 वर्षापूर्वी माणूस स्थिर झाला, शेती सुरू केली, आणि आता नागरीकरणाला सुरुवात झाली आणि कुटुंब व्यवस्था जन्माला आली. आणि 10,000 वर्षानंतरच्या कालावधीमध्ये आत्ता आपण त्या कालावधीमध्ये आहोत. आत्ताचा जो काळ आहे तो 1990 नंतरचा काळ आहे. ह्या काळाला अच्युत गोडबोले सर म्हणतात की चंगळवादाचा काळ आहे. आम्ही ज्या काळात जगतो आहोत त्या काळाला चंगळवादाचा काळ असं म्हटलं. या काळातल्या सगळ्यांचं ध्येय कोणतं, खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, दिल मांगे मोर. ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, हे आत्ताच्या काळाचं जगणं. ज्या वेळेला अतिवृष्टीनं मराठवाडा आणि विदर्भातले काही जिल्हे हलून गेले होते, संसारच्या संसार, शेतीच्या शेती उद्ध्वस्त झाली होती, त्यावेळेला मुंबईच्या मॉलच्या बाहेर पहाटे 5 पासून ॲपल 17 घेण्यासाठी 1.5 लाख रुपये खर्चून घेण्यासाठी ज्या वेळेला रांगाच्या रागा असतात, त्या लक्षात यावं लागतं की माणूस म्हणून जगण्यासाठी अंतःकरण असावं लागतं. कारण माणूस नावाची जात अखंड आहे. अध्यात्म असं म्हणतं की पायाला ठेच लागली की डोळ्यात पाणी येतं. पायाचा अंगठा आणि डोळा याच्यामध्ये 3.5 हाताचं अंतर आहे, काही संबंध नाही, पण ठेच अंगठ्याला आणि पाणी डोळ्याला, कारण आम्ही अखंड आहोत. जर विदर्भ आणि मराठवाड्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील आणि त्यावेळेला जर इथली तरुणाई मुंबईमध्ये 1.5 लाखाच्या ॲपलच्या फोनसाठी रांगेत उभी असेल, तर मग लक्षात येतं की माणूस म्हणून का सांगावं लागतं. माणूस या शब्दाचा अर्थ की पर दुःखे दुःखी, पर सुखे सुखी. तुकोबराय असं म्हणतात की माणूस कुणाला म्हणायचं की जो दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो, त्याला माणूस असं म्हणायचं. जनावर आणि माणसामध्ये फरक कोणता आहे? जनावराला फक्त 4च गोष्टी कळतात, आहार, निद्रा, भय आणि मैथून. याच्या पलीकडचं ज्याला कळतं त्याला माणूस असं म्हटलं. जनावराला आहार कळतो फक्त. जनावराचे दवाखाने 10 गावात एक आहे, कारण निसर्गाप्रमाणे ते जगतंय जनावराचं दवाखाना. पण माणसाचे दवाखाने गल्लीत 8 आहेत.
ते निसर्गाप्रमाणे जगतच नाही ना. खायला पाहिजे ते खातच नाही. निद्रा जनावरं झोपतात रात्रीची, रात्र झाली की झोपतात. 31 डिसेंबरची रात्र, नवरात्रीचा उत्सव, लगीन ठरलं या, टकुर फिरलं या, डॉल्बी नाही ना. जनावरांच्यात नसतं पण माणसाच्यात ते असतं. भीती, भय आणि मैथून. पण नेमकं निसर्गानं माणसाला अशी वेगळी गोष्ट कोणती दिली? त्याला मगाशी म्हटलं नाही होमोसेपियन, की विचार करण्याची क्षमता माणसाला दिली. म्हणजे अशी 10-12 बोकडं अशी बांधली, त्याच्या पुढे हिरवळ टाकली आणि एका बोकडाला कापलं आणि उलटं टांगलं आणि बाकीच्या बोकडांना सांगितलं की ह्याच्यानंतर तुझा नंबर आहे, तुमचा ह्याच्यानंतर तुम्हाला कापायचं आहे. तर ती त्यांना कळत नाही, ती हिरवळ खात राहतं, कारण त्याला विचार करण्याची बुद्धिमत्ता नाही. हेच माणसाच्या बाबतीत केलं. एक 7-8 जण अशी बसवली, सगळे आवडते पदार्थ त्यांच्या ताटात दिले. तांबडा पांढरावाल्यांना तांबडा पांढरा, बाकीच्या ज्यांना काय असेल ते गुलाबजाम वगैरे ज्याचा जो आहार असेल आवडता तो दिला आणि एकाला कापून उलटा टांगला आणि बाकीच्यांना सांगितलं की ह्याच्यानंतर तुझा नंबर आहे. ताटात किती आवडता पदार्थ असला तरी तो खाणार नाही. त्याला म्हणायचं माणूस, ज्याला कळतो. मग आणखीन 2 शक्ती निसर्गानं माणसाला दिल्या. एक विज्ञानमय कोश दिला आणि एक आनंदमय कोश दिला. विज्ञानमय कोशाचा अर्थ जीव, जगत आणि जगदीश. म्हणजे जे संतांना, जे महापुरुषांना, जे अवतारी पुरुषांना जे समजलं ते. माझा जीवाचा जीवाशी संबंध काय आहे, माझा निर्मितीशी संबंध काय आहे, हे ज्यांना कळालं. चाले हे शरीर कोणाची हे सत्य, कोण बोलवी हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. मग हे कोण चालवत आहे सगळं? निसर्गानं. हे समजण्याचं, ज्ञान होण्याची क्षमता फक्त माणसाला दिली. माणूस तयार करत असताना त्यानं खूप, म्हणजे निसर्गानं खूप कष्ट केलेत. कबीरदास असं म्हणतात की झिनी 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 रे चदरिया झिनी 9-10 मास बुनन को लागे. आईच्या गर्भामध्ये बसून तुमच्या माझ्या देहाची चादर त्यानं विणली, मोठी कौशल्यानं विणली. 9-9.5 महिने विलक्षण त्याला दिलेला. मग ही विणत असताना त्याची गंमत सांगितली. कित्येक शास्त्रज्ञ विचार करतायत की एका माणसाच्या शरीरातल्या नुसत्या रक्तवाहिन्या आणि रक्तनलिका जर जुळवल्या आणि त्याची लांबी काढली तर पृथ्वीला 6 वेळे पूर्ण होतं. पण ह्यो बिंडा 3.5 हातात, म्हणजे मी 1 क्विंटलचा असेल तरी, आणि डॉक्टर साहेबांचं शरीर 60 किलोचं असलं तरी तितके वेडे होणार. शरीर माणसाला देताना किती विलक्षण दिलंय बघा. एक फोटो काढायचा असला 20 रुपये घेते. दिवसाला 20,000 कोटी फोटो काढता येईल डोळा उठल्यापासून झोपेपर्यंत. आता तर लईच काढता येते मोबाईलमुळं. मोबाईलचं आता तरुण पोरांचं टायमिंग मोबाईलवरचं 13 ते 17 तास आहे स्क्रीनचं टायमिंग. झोपायचं टायमिंग पोरांचं 2 तासाचं आहे आणि कॉन्सन्ट्रेशनचा पिरियड 20 सेकंदाचा आहे. म्हणजे किती फोटो काढत असेल बघा. मी मगाशी म्हणून सुद्धा मोबाईलवाल्यावर टीका करून सुद्धा अजून काही जणांच्या माना खाली आहेत. मग ताटपणानं ऐकायचं सुद्धा नाही त्यांना. अजून हितं मंडपात आलं तरी माना विनम्र आहेत खाली आपल्याच स्क्रीनवर. हे सगळे प्रबोधनकार का काऊन गेलेत? का नाहीत उतरायला तयार? का माणसाच्या जीवनाची उंची नाही वाढायला तयार? कारण आम्ही सगळ्यांनी ठरवलं, ऐकलं की हितलं मंडपातनं निघून जायचं. प्रवचनाला गेलं की माणसं येऊन पाया पडतात आणि म्हणतात तासभर तुझं जे ऐकलं असेल ते तुझ्या पायावर ठेवून निघालो. तुझं तू जग, तुझा जगण्याचा आणि आमच्या जगण्याचा काही संबंध. मग हे मी एवढ्या जीव तोडून सांगतोय स्वातंत्र्यपूर्व काळ, तरी वेदना होतात की बाबा तरी ही स्क्रीनवर आहे की ज्याच्यावर मी महाराष्ट्रभर बोलतोय. या स्क्रीनचा दुष्परिणाम का, म्हणजे का सोडतात? निराशा काय येते प्रबोधनकाराला? दारूवर प्रबोधन करणारा एक, म्हणजे ज्यांनी मोबाईल आता बघत होते त्यांच्यासाठी जरा सुद्धा दूर राहायची. माझ्या हातात आता मोबाईल नाही आहे, मी माणसात येताना मोबाईल नाही आहे घेत. पण ह्याला करमतच नाही. ज्याला करमत नाही ते उठून पण जातात. ह्याला कुणाचा फोन आलेला नसतो, उगाचच कानाला लावून जाते. इतकी लबाडी त्याच्या बाबतीत सुद्धा. इतकं खोटं इतकं दांभिक जगायचं.
कुणाचा ह्याला फोन आलेला नसतो. दारूबंदीवर काम करणारं एक प्रबोधन असा माझ्यासारखा जीव तोडून सांगायचा आणि शेवटी प्रॅक्टिकल पण करायचं. प्रॅक्टिकल काय करायचं? जाताना एक बिस्लरची बाटली घ्यायचा, एक दारूची बाटली घ्यायचा, 2 ग्लास घ्यायचा आणि काही किडे घ्यायचे. जीव तोडून भाषण दिलं की प्रयोग प्रॅक्टिकली ते प्रूव्ह करायचे की बा असे 2 ग्लास ठेवायचे, एकात बिस्लरीचं पाणी, एकात दारूचं पाणी, एकात खिशातले किडे, दोन्ही त्या ग्लासमध्ये टाकले जायचे किडे, दारूच्या ग्लासमधले किडे मारायचे. मग तो जीव तोडून असा वर ग्लास करून दाखवायचा, बघा दारूच्या ग्लासमधले, म्हणजे दारू पिणं किती वाईट आहे, किडे मारतात. पुढं सगळे पिणारेच असायचे, अखंड अनेकांची प्रबोधनं पचवलेलेच सगळे पुढं असायचे. त्यातलंच उठून एक जण म्हणायचं, हो सर, म्हणूनच आम्ही दारू पितो की पोटातले किडे मारावेत. 20 वर्षाचं प्रबोधन, 20 वर्ष प्रबोधन केल्यानंतर प्रबोधनकारांनी ठरवलं की आता वाणी बंद करायची. सुरेश भटांच्या भाषेमध्ये, बोलून पाषाणाची दुनिया बदलली नाही, बहर इथे मी शब्दांचे नुसते सुधळले होते. सुरेश भट म्हणतात की दुनिया पाषाणाची आहे, दगडाची आहे. दुनियेला कळतं चांगलं काय आहे आणि वाईट आहे, पण तिला वागायचं नसतं. तिला काय दुसऱ्यांनी सांगण्याची आवश्यकता नसते. चांगलं केलं की चांगलं होतं हे दुनियेला कळतं. सगळे साधू संत पचवलेत आम्ही, पण आम्ही तसंच वाग. 20 वर्षानंतर प्रबोधनकारांनी ठरवलं की आता शेवटचं भाषण. हजारो शिष्य समोर, तेच पिलेले पिणारे, प्रयोग तोच. पण त्या दिवशी यांनी वॅट 69च्या 2 बाटल्या नेलेल्या. 2 वॅट 69 रम आहे का विस्की आहे की आपलं आपल्याला माहिती, संध्याकाळी ज्यांना कळतं त्यांना माहीत असेल. वॅट 69च्या 2 बाटल्या, 2 तास जीव तोडून भाषण दिलं की दारू किती वाईट आहे, परिणाम किती वाईट आहेत. आणि प्रयोगाला सुरुवात झाली. पाण्याचा ग्लास, दारूचा ग्लास, किडे दोन्ही ग्लासमध्ये, दारूच्या ग्लासमधले किडे मेले. प्रयोग दाखवला, बघा किडे कसे मरतात. त्यातनं शेवटच्या त्या सभेत सुद्धा उठलंच त्यातलं. ते म्हटलं, हो गुरुजी, म्हणूनच आम्ही पितो, पोटातले किडे मारावेत. आता मात्र गुरुजींनी जे 2 वॅट 69च्या बाटल्या होते ते दोन्ही ढसा 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 सगळ्यांच्या समोर पिऊन संपवले. पुढलं शिष्य म्हटले, गुरुजी आयुष्यभर प्रबोधन करताय, आता तुम्हीच पिताय. म्हटले, होय, माझ्या डोक्यात जो प्रबोधनाचा किडा आहे ना, तो एकदा मरावा म्हणून मी पितोय. माणूस म्हणून जगण्यासाठी व्याख्यानं देण्याची आवश्यकता नाही, आपण माणूस आहोतच. ते घेऊनच आलोय सगळं सामर्थ्य, ती बुद्धिमत्ता, ते मन, ते सगळं घेऊन आपण आलेलो आहे. ज्या भूमिकेकडे आपण जाणार आहोत माणूस म्हणून, या पुढच्या पिढीला माणूस म्हणून आपल्याला द्यायचं आहे. साधे 2-3 उदाहरण आपल्याशी शेअर करतो की जनावरं सुद्धा माणसापेक्षा भारी जगतात, त्यांच्यात खूप माणुसकी आहे. चितमपल्लींची आत्ताची जर पुस्तकं वाचली तर त्यातली मी एक उदाहरण आपल्याशी शेअर करतो. त्या जंगलातल्या माकडांना कळतं की येणारा काळ दुष्काळाचा आहे. ती माकडं काय करतात, प्रौढ माकडं जंगलातली सगळी मधाची पोळी काढतात, त्या मधापासून तहानभुकेचे लाडू करतात आणि त्या झाडाच्या डोलीमध्ये ठेवतात. पिल्लं सगळी आणतात, पुढची पिढी आणतात आणि त्या पिल्लांना दाखवतात की बाळानं, इथं तुमच्यासाठी तहानभुकेचे लाडू आहेत, येणारा काळ खूप भयानक आहे, दुष्काळ पडणार आहे. पिलांना दाखवतात आणि ही सगळी प्रौढ माकडं आहेत ना, ती डोंगराच्या वर कड्यावर जातात आणि सगळेजण आत्महत्या करतात. कारण आपण जगलो तर आपण ते अन्न खाऊन पुढची पिढी जगणार नाही. माणुसकी आहे त्यांची. आत्ता एक कादंबरी खूप गाजते, तिचं नाव आहे नदिष्ट, मनोज बोरगावकरांची. नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरीच्या काठाला त्यांचं गाव आहे. तिथे रोज गेले कळायला लागल्यापासून त्या नदीच्या घाटावर त्या आंघोळ करायला जात आहेत आणि त्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यावर लिहिले. म्हणजे माणूस म्हणून जगण्यासाठी जनावराचं उदाहरण द्यावं लागतं, हेच माणसाचं दुर्दैव आहे. त्यातलं एक उदाहरण, त्या घाटाच्या काठाला एक चिंचेचं झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडावर अशीच माकडं येत आहेत, दंगा करतायत, पाला खाली पडतोय, फांद्या खाली पडतायत आणि ते खाण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातली हरणं, पाडसं ते खाली पडलेला पाला खाण्यासाठी येतात आणि रोज लेखक तो बघतो आहे. माकडांचा दंगा सुरू झाला.
पाला खाली पडायला लागला की आजूबाजूची हरणं पाडसं येत आहेत आणि ते खात आहेत. एक दिवशी त्या माकडांच्यात काहीतरी भांडणं होतात विलक्षण, म्हणून त्यातलं एक माकड मोठा उपल्याखाली येतो आहे आणि त्या हरणाचं पाडस आहे ते पाडस घेऊन वर झाडावर जातो आहे आणि झाडावर जाऊन त्या पाडसाला फाडतो आहे. त्या पाडसाच्या रक्ताच्या चिळकांड्या त्या चिंचेच्या झाडावर पसरत आहेत. आणि पुन्हा खाली लेखक लिहितो आहे, त्या दिवसापासून त्या चिंचेच्या झाडाला कधी बहर आला नाही. त्या दिवसापासून त्या चिंचेच्या झाडावर कधी फुलं फुलली नाहीत पुन्हा कधी. कारण त्या चिंचेच्या झाडाला समजलं की एका निष्पाप प्राण्याचा जीव माझ्या अंगावर, त्याच्या रक्ताचा सळा माझ्या अंगा खांद्यावर आहे. मी काय करू फुलून? म्हणजे झाडाला कळतं ती माणुसकी आहे, तो आहे तो मानवता आहे. आणि आम्ही माणूस असून रस्त्याच्या आजूबाजूला अनेक गोष्टी आमच्या भोवती घडत असतात, आम्ही थांबायला तयार नसतो. आम्ही नाश्ता करायला बसतो, समोर भुकेलं लेकरू येतं, मनातून खूप वाटतं की उठावं डिश आणि त्याच्या घालावी त्याच्या तोंडामध्ये, नाही उठत. तेवढंही धैर्य नसतं आमच्या. आम्ही एसटीतून प्रवास करतो, लेकरवाळी उभी असते मध्ये, उठावं वाटत असतं तिला जागा द्यावी, पण मन नाही उठत. आपल्या आजूबाजूला शिक्षणाशिवाय पोरं अनेकांची शिक्षणं बंद पडत आहेत. वाटत असतंय थोडंसं द्यावं, पण हिंमत नाही ना होत, धैर्य नाही ना होत. माणूस नावाची जात असं म्हटलं जातं की तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओळीती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रकडा. माणुसकीचं फक्त एकच उदाहरण सांगतो आणि मी या लेकरांच्यासाठी येतो, एक शेवटचं उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, ते दशरथ मांझी नावाचा एक पाथरवट उत्तराखंडमध्ये होता, त्याच्यावर चित्रपटही निघाला. दशरथ मांझीची बायको 9 महिने 9 दिवसाची गरोदर होती. त्या दशरथ मांझीचं गाव हे टेकडी आहे, टेकडीच्या पलीकडे होतं आणि प्राथमिक आरोग्य केंद्र टेकडीच्या या बाजूला होतं. दशरथ मांझीची बायको गरोदर होती 9 महिने 9 दिवसाची आणि तिला बाळंत कळा सुरू झाल्या. बाळंत कळा कशाला म्हटलं जातं? त्याच्या वेदना किती असतात. जे आईवरून शिवी देतात ना, त्यांच्यासाठी मी सांगतो, एखादी आई बाळंत होते त्यावेळेला त्या आईला किती कळा येतात. एखाद्या माणसाची 20 हाडं फ्रॅक्चर झाल्यानंतर जेवढ्या वेदना होतात ना, तेवढ्या वेदना तुमच्या माझ्या आईला जन्म देताना झालेत. आईवरनं शिवी जो देतोय ना, त्यानं समजून घ्यावं की पुढच्याच्या सुद्धा आईनं तेवढ्या कळा सोसलेत. दशरथ मांझीच्या बायकोच्या बाळंत कळा सुरू झाल्या, कारण बाळंत शब्दच मुळामध्ये त्याची निर्मिती अशी आहे, बाळ तरी नाही तर अंत तरी. पूर्वी सुईनी नव्हत्या, डॉक्टर नव्हते, माझ घरामध्ये बाळंतपण व्हायचं, मग बाहेर सगळं कुटुंब बसलेलं असायचं आणि आवाजातून बाहेरून विचारायचं, पोरगी जिवंत आहे, बाळंतीन दोन्ही जिवंत आहेत का विचारायचं, कारण दोन्हीपैकी कोणतरी जिवंत असायचं. दशरथ मांझीनं आपली बायको त्या बैलगाडीमध्ये टाकली. बाळंतकळा सुरू झाल्यानंतर डोंगराच्या या बाजूनं तो पुढं येत राहिला. जेव्हा पुढं आला त्यावेळेला बैलगाडीच्या हादऱ्यानं दशरथ मांझीची बायको संपली, पोटातला अंकुर संपला. आता दशरथ मांझीने निर्णय घेतला की परत निघायचं. तो परत आला, आपल्या बायकोचे अंत्यसंस्कार केले आणि दुसऱ्या दिवशी 1972ची घटना आहे. दुसऱ्या दिवशी दशरथ मांझी हा जो मधला डोंगर आहे, या डोंगराशी झुंजत राहिला. तो सकाळी उठायचा, आजूबाजूच्या घरामध्ये भिक्षा मागायचा, पहार टिकाव खोरं त्यानं घेतलं आणि तो या मधला डोंगर पोखरत राहिला. किती वर्ष? 33 वर्ष. 1972 सलग 33 वर्ष. सकाळी उठायचं आणि डोंगर पोखरायचं सलग. एक दिवस सुद्धा सुट्टी नाही. नो सेकंड सॅटरडे, नो फोर्थ सॅटरडे. आई मिली, आईची आई मिली, बा मेला, बाचा बा मेला. दिवाळी, कुठलीच सुट्टी नाहीये. एकही सुट्टी दशरथ मांझीने आपल्या आयुष्यामध्ये घेतली नाही. सलग 33 वर्ष ऊन, वारा, थंडी, पाऊस या मधल्या टेकडीशी झुंजत होता, रस्ता तयार करत होता.
माझ्यासारख्या स्वार्थी माणसाने दशरथ मांझीला प्रश्न विचारला की दशरथ, कर ना दुसरं लग्न, जगणं आमच्यासारखा चंगी भंगी, खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ये दिल मांगे मोर, जगणं आमच्यासारखा. दशरथ मांझीने उत्तर नाही दिलं, तो टोकरत राहिला. 33 वर्षानंतर 8 किलोमीटरचा टेकडी पोखरून दशरथ मांझीने रस्ता तयार केला होता. पत्रकार, टीव्हीचे चॅनल्स दशरथ मांझीच्या समोर होते आणि दशरथ मांझीला प्रश्न विचारला की दशरथ, का नाहीच केलंस दुसरं लग्न, का नाहीच जगलास आमच्यासारखा चंगी भंगी, खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, हे दिल मांगे मोर, का नाहीच जगलास. तर दशरथ मांझीचं उत्तर आहे ना, हे माणसाने माणसाशी माणसासं वागले ना, त्याचं अत्यंत उच्चतम त्याचं उत्तर आहे. पाथरवट असलेला, निरक्षर असलेला, पण जीवनाचा अर्थ कळालेला, कारण त्याच्याकडे जगाला देण्यासारखे फक्त शरीर होतं. तो म्हणतो की यासाठी नाही केलं दुसरं लग्न, यासाठी 33 वर्ष आयुष्याची जाळली की पुन्हा माझ्या गावची कोणतीही आई बहीण दवाखान्यात जात असताना रस्त्यात टाचा घासून तिचा मृत्यू होऊ नये, यासाठी जाळली जवानी. माझ्या गावचं कुणीही आजारी माणूस दवाखान्यात जात असताना रस्त्यात कुणी जाऊ नये. आयुष्याची अखंड 33 वर्ष एका निरक्षर माणसाला कोणतंही व्याख्यान न ऐकता त्यानं आयुष्य दिलं. माणसाने माणसासमोर वागणे. आम्ही जर पुढच्या पिढीला हे नाही दिलं ना, म्हणजे जो स्वार्थ पुढे येतोय ना आता आमच्या समोर, म्हणजे 4थीतल्या 4 मुली वर्गातल्याच एका मुलाचा खून करतात, त्याचे 3 तुकडे करतात आणि वर्गातल्या डस्टबिनमध्ये टाकतात. अहिल्यानगरचा 8वीतला मुलगा दुपारच्या सुट्टीमध्ये 10वीतल्या मुलाचा शाळेच्या आवारातच खून करतो. हिंसा प्रेशर कुकरपर्यंत आम्ही पोहोचवली, हिंसा फ्रीजपर्यंत पोहोचवली, आणि म्हणून माणूस सांगावा लागतो आम्हाला. माणसाला माणूस सांगावा लागतो. घराघरापर्यंत, घर कुठपर्यंत पोहोचलं. कर्नाटकच्या एका महाविद्यालयामध्ये MBBS ची डिग्री पूर्ण केल्यानंतर तो डॉक्टर होऊन घरी येतो आहे. त्या शहरातल्या एका प्रथित यश महाविद्यालयाचे लोकप्रिय प्राचार्य आहेत त्याचे वडील. सकाळी दोघं चहा पित आहेत. डिग्रीचा दुसरा दिवस आहे. दोघांची भांडणं होत आहेत. म्हणून भांडण इतकं टोकाला जात आहे की मुलगा MBBS झालेला ज्या बापाच्या जीवावर झाला त्या वडिलांच्या थोबाडीत मारतो आहे. की ज्या वडिलांनी प्राचार्य म्हणून लोकप्रिय विद्यार्थी प्रिय प्राचार्य आहेत, अनेक लेकरं घडवली, त्यांचाच मुलगा त्यांच्या थोबाडीत मारतो. वडिलांना भान राहत नाही. वेळ्यासारखं घराच्या बाहेर पळतात, पळत सुटतात. दुर्दैवानं घर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला, रेल्वे ट्रॅकवरून प्राचार्य पळत सुटतात. समोरून ट्रेन येते, प्राचार्यांच्या लक्षात येत नाही, प्राचार्य संपून जातात. तुम्हा आम्हाला वाटतं की हे आमच्या घरापर्यंत नाही आलेली हिंसा, आमच्या घरापर्यंत नाही आलेली घृणा. माणूस होणं या शब्दाचा अर्थ की आपल्या अस्तित्वानं आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुखी करणं. म्हणजे जिथं जनावरं सुद्धा सुखी करतात त्यावेळेला माणूस म्हणून आपल्या आजूबाजूच्या लोकांना, की जी या लोकांनी केलं. आम्ही जर नाही करू शकलो तर भविष्यातली ही पिढी ना 5-10 वर्षानंतर आम्हाला प्रश्न विचारेल की ए बाबा, ए आई, कुठलं जग आम्हाला दिलंस की ज्या जगामध्ये हिंसा आहे, घृणा आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, ज्या जगामध्ये बेईमानी आहे, ज्या जगामध्ये हरामखोरी आहे, ज्या जगामध्ये गद्दारी आहे, फसवणूक आहे. पावला पावलाला या पोरांच्या वाट्याला भविष्यामध्ये आम्ही तेच पेरून ठेवलं. म्हणजे आमचं पोरगं या जगामध्ये सुखानं जगायचं असेल तर याला शिकवायचं आम्ही वर्गामध्ये खोटं बोल, शिकवायचं आम्ही या पोरांना गद्दारी कर, बेईमानी कर. मानवी जीवन त्याच वेळेला तुम्ही आपण सगळ्यांच्या अंतर्मुख होऊन तपासू की कोण सुखी आहे, ज्याच्या जीवनाची उंची, म्हणजे जीवन ज्यांना कळालंय आणि ज्यांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग साठी जगणारी माणसं सुखी आहेत का बघा. स्टँडर्ड ऑफ लाईफ, ज्यांना जीवनमानाचा दर्जा समजला, ज्यांना प्रेम नावाच्या गोष्टीचा अर्थ समजला, की जसं मी मगाशी म्हटलं की माऊलींचं ब्रीदवाक्य, अवघाची संसार सुखाचा करीनं आनंद भरीनं तिने लोक.
माणूस होणं या शब्दाचा अर्थ आमचं ब्रीदवाक्य अवघाची संसार एकट्याचाच करीनं बाकीच्यांची वाटच लावीनं आमचं ब्रीदवाक्य. मग माणसानं माणूस होण्याची प्रक्रिया कोणती की अवघाचा संसार एकट्याचाच करीन पासून ते अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदी सगळ्यांचा संसार सुखाचा. या जगामध्ये कुणी दुःखी असणार नाही. मी घराच्या कारभाऱ्याची डेफिनेशन करत असताना कारभारी कुणाला म्हणायचं? पूर्वी गाव सुखी आहे कुणाला म्हटलं जायचं? माणूस पण होतं गावामध्ये. मग काल हे गाव संतांचे होते आज का बकाल झाले असं. काल तुमची माझी गावं संतांची होती कारण गावचा कारभारी 11 वाजता घराघरामध्ये जायचा आणि घराघरामध्ये बघायचा की प्रत्येकाच्या घरातली चूल पेटली का. ज्या घरात चूल नाही पेटली ते घर लक्षात ठेवायचा. घरी यायचा, बायकोला सुका शिदा नाही तर भाकरी करायला सांगायचा. त्या घरात टोपली पोचवली जायची. पुन्हा गावचा कारभारी त्या घरात जायचा की ज्या घरातली चूल नाही पेटलेली आणि बघायचा की चूल पेटली का, त्या घरातली जेवली का. गावातल्या त्या उपवाशी झोपडीतली सगळी माणसं जेवल्याशिवाय गावचा कारभारी जेवत नव्हता आणि म्हणून गावं सुखी होती. मग तो कालची कसदार माणसांची पिढी म्हणजे इथपर्यंत आजही आहेत, खूप जण आहेत ते करतायत. पण तो आदर्श आम्ही लेकरांच्यासाठी नाही जीवू शकलो चांगल्या लोकांचा माणूस म्हणून जगण्याचा. तर आता बाळांच्यासाठी बाळांनो मी म्हटलं ना, तुम्ही ज्या परिसरातून आला मागाशी सरांनी सांगितलं खूप छान बसलाय तुम्ही. अनेक शाळांच्या मध्ये जातो पण सुरुवात होते की चिमुट घ्यायला, दंगा करायला. आता ज्या सहनशीलते म्हणजे मोठी माणसं सुद्धा सहनशीलतेनं ऐकलं नाही. इथं येऊन सुद्धा मंडपात गप्पा हाणत बसली. पण तुम्ही ऐकला. ज्याला जाण असते ना, ज्याला भान असते ना बाळा ना, त्यांना मोठं होण्याची संधी असते. ज्याला कुठली जाण आणि भान नसतं ना त्यांना भविष्य नसतं, अंधार असतो त्यांच्यासाठी. ती उथळ जगतात, पोकळ जगतात, हॅलो आणि शालो जगतात. पण तुम्ही एका महापुरुषाच्या संस्थेमध्ये शिकतात. म्हणजे जी ही शाळा आहे ना, म्हणजे माझ्या जन्माच्या 62 साली 4 वर्ष अगोदर सुरू झाली आणि त्या संस्थेतले तुम्ही उत्तराधिकारी आहात. ज्याला खूप आकाश गाठायचं, खूप मोठं व्हायचं, त्याच्यासाठी मर्यादा नाही आहे. दारिद्र्य, दुःख, वेदना या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये यश संपादनापासून दूर ठेवू शकत नाही. तुम्ही कोणत्याही ठिकाणी असा किती दारिद्र्य असू द्या तुम्हाला रोखू शकत नाही. माझं एक आवडतं उदाहरण सांगतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. 2001 साली धारावीच्या झोपडपट्टीतला एक सलील नावाचा मुलगा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिला आला. त्याचा सत्कार करायला प्राध्यापक त्याच्या झोपडीमध्ये पोहोचले. झोपडीमध्ये काय होतं? साहित्य, 2 सतरंज्या, एक स्टोव, काही पुस्तकं बाजूला आणि काही अन्न शिजवायचं साहित्य होतं. धारावीच्या झोपडपट्टीची अवस्था गोंगाट, गर्दी, रोगराई, गटार. प्राध्यापक पोहोचले आणि पोहोचल्यानंतर तिथल्या त्या लेकराचं 12वीच्या झोपडपट्टीतल्या त्या लेकराचं सत्कार करत होते. सत्कार करताना त्या प्राध्यापकाने प्रश्न विचारला की सलील, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तू पहिला कसं काय? त्यानं स्टोरी सांगायला सुरुवात केली. तो म्हटला, सर मी 7वीला होतो, माझी बहीण 4थीला होती. माझे वडील माथाडी कामगार होते. 7वीत असताना वडील जग सोडून निघून गेले. माझी आई झोपडीच्या बाहेर कधी पडली नाही, काम कधी केलं नव्हतं. वडील गेल्यानंतर घरात उपासमार सुरू झाली, आमचं शिक्षण थांबलं. पण एका क्षणाला आईनं जिद्द मनाशी धरली आणि तिनं ठरवलं आम्हाला शिकवायचं म्हणून ती घराच्या बाहेर पडली आणि झोपडपट्टीच्या बाजूला जी अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटमध्ये धुण्या भांड्याचं काम तिनं स्वीकारलं. सर माझी आई सकाळी जायची धुण्या भांड्याला, ते संध्याकाळी यायची. दिवसभर धुण्या भांड्याचं काम. जिथं दुपार होईल, शिळा तुकडा मिळेल तिथं शिळा तुकडा खायची. सर आमचं शिक्षण सुरू झालं, चूल पेटली, आई काम करू लागली. वर्ष जेमतेम गेलं. पण सर आई दिवसभर पाण्याच्या सहवासामध्ये असल्यामुळं तिला सर्दी झाली. सर आजारी पडली. तिनं अंथरूण पकडलं. सर उठलीच नाही पुन्हा, कारण सर्दी टीबीवर गेली. आईचं काम करणं थांबलं, आमचं शिक्षण थांबलं, घरातली चूल थांबली, उपासमार पुन्हा सुरू झाली. मग सर आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की धारावीच्या झोपडपट्टीच्या चौकामध्ये एक चहाचा गाडा टाकायचा. सर मी 5-6 तास
चहा करू लागलो. माझी बहीण 3-4 तास चहाचा गाडा. सर पैसे सुरू झाले, शिक्षण सुरू झालं, चूल पुन्हा पेटली, आईच्या आजारपणाला पैसे सुरू झाले. सर सुरू झालं, पण आई नाही ना उठली. सर आईचं आजारपण इतकं टोकाचं झालं की टीबीने तिचं सगळं शरीर खाल्लं, तिच्या अंगावरचं मांस संपलं, फक्त हाडाचा पिंजरा शिल्लक राहिला. सर सापळा. सर आता आईच्या श्वासाची शेवटची घरघर सुरू झाली आणि आईला सांगायचं होतं काहीतरी मला. तिचा आवाज इतका क्षीण होता की तो माझ्या कानापर्यंत पोहोचत नव्हता. म्हणून सर मी खाली बसलो, तिचं डोकं माझ्या मांडीवर घेतलं, माझा कान तिच्या तोंडाजवळ नेला आणि सर माझी आई जीवाच्या आकांतानं एकच वाक्य म्हणाली की सलील शिक आणि बहिणीला शिकव. आणि सर आई जग सोडून निघून गेली. ते वाक्य कानावर पडलं, आई निघून गेली आणि त्यावेळी मी आईच्या चेहऱ्याकडे बघितलं तर सर आईचा चेहरा, तिचे डोळे होते ते उघडे होते, सताड उघडे, जणू माझ्याकडे बघतायत. सर आई निघून गेली. 10वीतनं 11वीत आलो. 17 वर्षाचं वय, जवानी, दिल दोस्ती, दुनियादारीचं वय. सर वाटायचं की कॉलेजला आल्यानंतर मस्ती करावी, क्लास बुडवावा, मॅटिनीला जावं, क्लास बुडवावा, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून वडापाव खावा, क्लास बुडवावा, एखाद्या श्रीमंत पोराच्या पाठीमागं बसून शायनिंग मारावी. सर वाटायचं ना, जवानी होती ना, मस्ती होती ना, सर वाटायचं ना. पण सर ज्या वेळेला वाटायचं ना की क्लास बुडवावा, मॅटिनीला जावं, क्लास बुडवावा, एखाद्या श्रीमंत पोराच्या पाठीमागं बसून शायनिंग मारावी, सर ज्या वेळेला असं वाटायचं ना त्यावेळेला आईचे डोळे माझा पाठलाग करायचे आणि सर आईचे शब्द माझ्या कानात घुमत राहायचे की शिक, बहिणीला शिकव. माझ्या पतनाच्या प्रत्येक क्षणाला माझ्या आईनं मला सावरलं. बाळानो, वाट बघतोय हा देश तुमची. आमच्याकडून अपेक्षा संपल्यात. या देशाचे सुपुत्र आहात तुम्ही, या देशाची सुकन्या आहात तुम्ही. हा देश सुपुत्रांची सुकन्यांची वाट बघतो. सुपुत्र आणि सुकन्या कोणाला म्हणायचं? या मातृभूमीला आपल्या अस्तित्वानं, आपल्या कर्तबगारीनं प्रभावित करून अनेकांना सुखी करतो, त्याला सुपुत्र सुकन्या असं म्हटलं. लास्ट शेवटची 2 ते 3 मिनिटाची गोष्ट. सुपुत्र आणि सुकन्या हा देश वाट बघतो. गावात जत्रा आली आहे, आई मजूर आहे. जत्रेमध्ये आईनं 8 दिवसाची मजुरी साठवून ठेवली आणि तिनं ठरवलं की आजच्या जत्रेमध्ये बाळाला दूध पोळीचं जेवण घालायचं. त्या दारिद्र्यानं पिचलेल्या घरामध्ये त्या लेकराला दूध पोळी म्हणजे पंचपक्वान्न होतं, तेही 8 दिवसाची मजुरी साठवल्यानंतरचं होतं. आईने दूध आणलं, चुलीवर ठेवलं, पोरगं बाजूला खेळत होतं. दूध उतू जायला लागलं. आईच्या लक्षात आलं दूध उतू जाणार. तिला चिमट्यासोबत नव्हता, फडकं जवळ नव्हतं. दूध उतू गेलं तर बाळाच्या मुखामध्ये दूध आणि पोळी जाणार नाही म्हणून आईनं ते भांडं घट्ट पकडलं आणि खाली ठेवलं. आईचा हात भाजला, आईला फोड उठले. पोरानं बघितलं, उरलेली जी रक्कम होती मजुरीची ती आईनं मुलाला दिली. सांगितली की बाळाचा आपल्या गावात जत्रा आली, जा मजा कर. पाळणा आलाय, झोपाळा आलाय, जिलेबी आली, रेवडी आली. पाळण्यात बस, झोपाळ्यात बस, जिलेबी खा, रेवडी खा. बाळ गेलं. आमची लेकरं चांगल्या घरातली, फक्त मजा मजा, नुसती मजा. ती पाळण्यात बसली होती, गाणी म्हणत होती. बाळानं ते दिलेले राहिलेले पैसे होते ना ते खिशात ठेवले, लांब चापचून बघितले, बरोबर आहेत. झोपाळा होता, झोपाळ्यात आमची पोरं बसली होती, गाणी म्हणत होती. बाळ तिथे नाही, झोपाळ्यात नाही बसलं. बाळ जिलेबी, आमची पोरं जिलेबी खात होती, बाळानं जिलेबी पण नाही खाल्ली. आमची पोरं रेवड्या खात होती, बाळानं रेवड्या पण नाही खाल्ल्या. बाळ गावाच्या बाहेर घेतलं, शांत बसलं. संध्याकाळ झाली, दिवसभर लेकरू विचार करत होतं. संध्याकाळी परत येताना एका दुकानात गेलं. एक वस्तू घेतली, ती रद्दी पेपरमध्ये गुंडाळली. सगळे पैसे त्या वस्तूवर बाळानं खर्च केले. आई वाट बघत होती, सकाळपासून लेकरू गेले, आलं कसं? आले आले आईनं घट्ट पकडलं. म्हणजे बाळा कुठं गेला होता इतका उशीर? बाळ म्हणतात, थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. डोळे मीट, हात पुढं कर.
आईने डोळे मिटले, हात पुढे केले. रद्दी पेपरमध्ये गुंडाळलेली भेटवस्तू बाळानं आपल्या आईच्या हातात ठेवली आणि सांगितले की आई डोळे उघड. आईने डोळे उघडले. बाळानं आपल्या आईसाठी आणला होता चिमटा, आणला होता चिमटा. त्यानं बघितलं होतं की माझ्या आईचा हात सकाळी भाजला होता. पोरानं आपल्या आईसाठी आपल्या आयुष्यातली मज्जा टाकून दिली. ते पाळण्यात नाही बसलं, झोपाळ्यात नाही बसलं. माझ्या दीदी आणि दादानो, हा देश, ही मातृभूमी, ही भारत माता तुमच्या प्रतीक्षेत आहे. आमच्यासारखे हरामखोर रोज चटके तिला देतायत. अप्रामाणिक लोक रोज माझ्या देशाला चटके देत आहेत. तिचा हात रोज भाजतोय माझ्या मातृभूमीचा. ही मातृभूमी बाळानो तुमची वाट बघते. तुमचा चिमटा, तुमच्या चिमट्याची वाट बघते मातृभूमी. जो वारसा, देखना वारसा अण्णांच्या स्वातंत्र्याच्या त्यागापासून, त्या पिढीच्या त्यागापासून सुरू झाला, तो आता तुम्हाला उचलावा लागेल. कारण आम्ही मधली पिढी आहोत आणि तो तुम्ही शानदारपणे सांभाळाल आणि पुन्हा या देशाला गौरवास्पद घेऊन जाल अशी प्रार्थना करतो. मी बोलत असताना कुठं चुकलं असेल तर क्षमा. बोलण्याच्या पाठीमागचा हेतू इतकाच की आपल्या आतल्या संकुचित भावना संपाव्यात, पुन्हा एकदा उदात्तता आमच्या आयुष्यामध्ये यावी आणि हा देश पुन्हा एकदा सगळ्याच बाबतीमध्ये उन्नत व्हावा. अण्णांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या जीवनाला पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.